सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मौदा तालुक्यात जंतनाशक मोहीम शुभारंभ। मौदा तालुका आरोग्य विभागातर्फे विविध शाळेत जंतनाशक औषधांचे वाटप करण्यात आले। या मोहिमेअंतर्गत सर्वोदय विद्यालय धानला येथे धानला प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विद्यार्थ्यांनी औषध वाटप करण्यात आले। यावेळी जीप सदस्य, जिल्हा परिषद सदस्य श्री तापेश्वर वैद्य, आरोग्य अधिकारी डॉक्टर शेंडे, केंद्र प्रमुख राजू आंबिलकर, शाळेचे मुख्याध्यापक संजय गिरडे, अनुराग राऊत, सौ प्रतिभा रामकेलकर, कुमारी ललिता राजगिरे, कुमारी रोहिणी पत्रे व धानला आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले। सिटी इंडिया न्यूज करिता मौदा प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर। आज राष्ट्रीय जंतनाशक दिवस सर्वोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरता सर्वोदय विद्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला आपले मेडिकल ऑफिसर रवी शेंडेजी, केंद्र प्रमुख आंबिलकरजी, सर्व शिक्षक वृंद, आमच्या आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। एक चांगला कार्यक्रम, भविष्यात आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे महत्त्व आणि त्यामुळे होणारे फायदे यांची माहिती तर होतेच, परंतु आमच्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, या गोळीमुळे आज त्यांना ज्यांच्या पोटामध्ये काही जंत असतील, काही व्याधी असतील, ते सर्व या गोळी खाल्ल्यानंतर ते सगळं नष्ट होऊन जातं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषण जे आहार असतं त्या आहारामध्ये वाढ होतं, त्यांचे आरोग्य सुदृढ राहतं, त्यांच्या रक्ताचे प्रमाण कमी होत नाही, त्यांना आळस येत नाही आणि या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या अभ्यासाकडे एक विशेष लक्ष असतं। या कार्यक्रमाचे महत्त्व आज विद्यार्थ्यांना सांगण्याचा योग या निमित्ताने मला या ठिकाणी प्राप्त झाला। विद्यार्थ्यांसोबत हितगुज करण्याची संधी मिळाली। एक चांगला उपक्रम या ठिकाणी आज पाहायला मला मिळाला। या निमित्ताने विद्यार्थ्यांसोबत चर्चा सुद्धा झाली। विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याकरता आपण शुभेच्छा देण्याचा योग या निमित्ताने मला मिळाला। या कार्यक्रमातून भविष्यात एक उत्कृष्ट पिढी निर्माण होईल यामध्ये काही शंका नाही।